खडकवासला धरण साखळीमध्ये चिंतेची स्थिती उद्भवलेली आहे, कारण की अगोदरच पाऊस लेट आलेला आहे आणि त्यामुळे खडकवासला धरण साखळीमध्ये चिंतेची स्थिती आहे, कारण की उपयुक्त पाणीसाठा अवघा 12.71% आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा साठा कमालीचा घटलेला आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसानं ओढ दिली आहे. त्यामुळे धरण साखळीमधील पाणीसाठ्यामध्ये लक्षणीय घट झाली आहे. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीमध्ये चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा फक्त 12.71% आला. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा जवळपास 47% होता. पाणलोट क्षेत्रामध्ये पावसानं ओढ दिली, त्यामुळे नवीन पाण्याची आवकही थांबली आहे. धरणांमधून पाण्याचा विसर्ग सध्या बंद ठेवला गेला आहे. उपयुक्त पाणीसाठा फक्त 12.71% आहे. त्यामुळे खडकवासला धरण क्षेत्रामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा हा साठा कमालीनं घटलेला आहे. त्यामुळे ही चिंताजनक बाब म्हणावी लागेल. गेल्या वर्षी 38% होता हा पाणीसाठा, आता फक्त 12% उरलेला आहे, 12.71%. आणि त्यामुळे पाणलोट क्षेत्रामध्ये पावसानं ओढ दिली आहे. नवीन पाण्याची आवक सुद्धा थांबवली गेली आहे. धरणांमधून जो पाण्याचा विसर्ग होता तो सुद्धा सध्या बंद ठेवला गेलाय. धरण साखळीमधल्या पाणीसाठ्यामध्ये लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीमध्ये चिंताजनक स्थिती निर्माण झालेली आहे. पाणी कपात होऊ शकते, कारण की ही पाण्याची पातळी आहे कमालीची खालवलेली आहे. पाणीसाठा घटलेला आहे.